कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षकांच्या गळ्यात गळे घालून पार्ट्या करू लागतात तेव्हा खाकीवरील जनतेचा विश्वास बुडाल्याशिवाय राहत नाही। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह परिसरात असाच एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला। कारागृहातील 3 वरिष्ठ तुरुंग अधिकारी चक्क फसवणुकीच्या गुन्ह्यातील एका कुख्यात आरोपीसोबत राजरोसपणे दारू पार्टी करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे समोर आले। यातील अधिकारी नाशिक रोड कारागृहातील असल्याचं बोललं जात असताना कारागृह अधीक्षक अरुणा मुकुटवार यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यानं हे गूढ कायमच आहे। शासकीय नियमांची पूर्ती ऐशी तैशी करत या अधिकाऱ्यांनी चक्क कारागृह परिसरातील आपल्या निवासस्थानासमोरच मद्याचे पेग रिचवले जात असल्याचं उघड झालंय। मिळालेल्या माहितीनुसार कारागृहाचे 3 वरिष्ठ तुरुंग अधिकारी या व्हिडिओमध्ये आरोपीसोबत मद्य पार्टीचा आनंद घेताना स्पष्ट दिसत आहेत। आरोपी हा फसवणुकीच्या गुन्ह्यात याच नाशिक रोड कारागृहात 2 वेळेस शिक्षा भोगून सध्या जामिनावर बाहेर आहे। त्याचं नाव गौरव असल्याचं समजतंय। खरं तर कोणत्याही पोलीस किंवा कारागृह अधिकाऱ्याला आरोपीशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवण्यास कायद्यानं सक्त मनाई आहे। मात्र या 3 अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसून याच आरोपीच्या पैशांवर मद्याच्या सुरावटी उडवल्याचं प्राथमिक चौकशीत समोर येत आहे। या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि एका वरिष्ठ अधिकारी याचा इतिहास आधीपासूनच डागाळलेला आहे। यापूर्वी अनेक वरिष्ठांचे आदेश डावलल्यामुळे त्याला तब्बल 3 वेळा निलंबित करण्यात आलाय। त्याच्यावर यापूर्वी गंभीर गैरवर्तणुकीचे ठपके ठेवण्यात आले। एका प्रकरणात तर थेट आरोपीच्या पत्नीकडून आर्थिक फायदा लाटून आरोपीला मदत केल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर सिद्ध झालाय। तरीही सुधारण्याची कोणतीही चिन्ह न दाखवता या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा शासकीय जागेतच आरोपीसोबत मैफल जमवून कारागृह प्रशासनाची नाचिक्की केल्याची चर्चा कारागृह रक्षकांमध्ये। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नाशिक रोड परिसरात आणि पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। अधिकृत शासकीय निवासस्थानाबाहेर सुरक्षिततेच्या आवारात एका गुन्हेगाराची गाडी येतेच कशी आणि तिथंच राजरोस पार्टी कशी चालते या मैत्रीपूर्ण संबंधांच्या बदल्यात आरोपी गौरव मिश्रा याला कारागृहातून किंवा बाहेर काही बेकायदेशीर मदत पुरवली जात आहे का? तसंच 3 वेळा निलंबित होऊन एखाद्या अधिकाऱ्याला इतक्या महत्त्वाच्या पदावर मोकळं रान कसं काय मिळतंय? कायद्याचे रक्षण करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या बेजबाबदार आणि भ्रष्ट वर्तणुकीमुळे प्रामाणिक अधिकाऱ्यांची मान शर्मेनं खाली गेली आहे। या 3 अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई होते याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।